तर आज आपण बनवू शेवग्याच्या शेंगची अशी चविष्ट भाजी. जो कोणी शेवग्याची शेंग खात नसेल त्यांना नक्की ही भाजी बनवून द्या, ती खूप आवडीने खाणार. तर चला रेसिपीला सुरुवात करू. सर्वात अगोदर आपण शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून व अशा पद्धतीने चिरून घेऊ. तुम्ही बघू शकता दुसऱ्या व्हिडिओ. शेंगा उकडायला कुकरमध्ये ठेवायच्या आहेत. कुकरमध्ये शेंगा उकडायला ठेवायच्या आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. खूप छान शेंगा शिजल्या जातात. सर्व शेंगा आपण चिरून घेऊ. कुकरमध्ये घालून घेऊ व अर्धा गिलास पाणी घालू. सोबतच हळद घालू व झाकण लावू. गॅसवर शिजण्यासाठी ठेवून देऊ. 2 शिट्ट्यामध्ये शेंगा खूप छान शिजतात. तर तुम्ही बघू शकता शेंगा किती छान शिजल्या आहेत. छोट्या मुलांनाही आपण ही शेंगा एवढ्या शिजलेल्या देऊ शकतो. सोबतच एक टोमॅटो कट करून घेऊ. टोमॅटो मोठं मोठं कट करायचं कारण आपल्याला मिक्सरला वाटायचं आहे. सोबतच एक कांदा कट करून घेऊ. कांदा देखील मोठा मोठाच कट करून घ्यायचा. आणि थोडंसं खोबरं घालून घेऊ. अशा पद्धतीने भाजी खूप छान होती. तुम्ही नक्की ट्राय करा. व एक गड्डा लसणाचा सोलून घेऊ. तरी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ. तुम्ही बघू शकता खूप छान वाटलं गेलं आहे. गॅसवर कढई ठेवून तेल टाकू. तेल गरम झाले की मोहरी घालून घेऊ. सोबतच आपण वाटलेली पेस्ट घालून घेऊ. पेस्ट छान भाजू द्यायची. कमी गॅसवर पेस्ट भाजून घ्यायची व चवीनुसार मीठ घालायचं. व अर्धा चमचा काळं तिखट घालायचं. व अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. व्यवस्थित मिक्स करून शिजू द्यायचं. तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. आता आपण शेवग्याच्या शेंगा घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. छान वर तेल आलेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा व कमेंट करा.